हाताचा गोलंदाज अनिकेत सानपचा हा चेंडू पहा पॉइंट वरनं कट करून दिलाय. नक्कीच एक ताकदवान फटका चेंडू सीमारेषेच्या बाहेर चौकार. एक नक्कीच खणखणीत चौकार मैदानाच्या आतमध्ये खेळतोय ग्लेन वैती अर्थात संदीप वैती आणि ह्या चौकारानं धावफलक पुढे सरसवलाय. धाव संख्या पाहिली गेली 34 धावा. 63 धावांचा पाठलाग विजयासाठी करायचा आहे. अनिकेत सानप परत एकदा गोलंदाजी करण्यासाठी सज्ज. शेवटचे 23 चेंडू शिल्लक आहे आणि विजयासाठी 29 धावा. हा चेंडू पायामध्ये टाकला होता, समोरच्या दिशेने खेळलाय. नक्कीच एक ताकदवान फटका, बंदुकीतून निसटलेली गोळी, चेंडू सरळ समालोचन कक्षाच्या दिशेने चौकार. नक्कीच आपण पाहतोय लागोपाठचे दोन चौकार मैदानाच्या आतमध्ये. संदीप वैती अर्थात ग्लेन वैती मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि क्रिकेट रसिकांची मन जिंकतोय हा चेंडू. परत एकदा नक्कीच एक मोठा फटका मिड विकेटच्या दिशेने दोन क्षेत्ररक्षकांच्या मेलामत लागोपाठचा तिसरा चौकार. चौकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण. ग्लेन वैती अर्थात संदीप वैती. सामन्याचं संपूर्ण चित्र बदलून टाकणार हे लागोपाठचे 3 चौकार आहेत. बाळकृष्ण पाटील माजी नगरसेवक साहेबांच्या ठिकाणी शुभागमन झालेलं आहे. साहेबांचं सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन. अंकल साहेबांच्या वतीनं साहेबांचं परत एकदा स्वागत आहे. दरम्यान ग्लेन वैती मिड विकेटच्या डोक्यावर एक ताकदवान फटका खेळतोय. नक्की षटकार 6 धावा. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये खेळलाय परत एकदा गोलंदाज. हा चेंडू नक्कीच अतिशय खराब मैदानाच्या आतमध्ये पडलाय आणि पाहता पाहता चेंडू सरळ सीमारेषेच्या बाहेर. 5 धावा. शिव टक्कर शिरवणे संघाच्या धावफलकावरती लिहिल्या जाणारे वाईट चेंडू प्लस या 4 धावा, एकूण 5 धावा आणि 5 धावांनी धावफलक पुढे सरसवलाय. धावफलकावरती पाहिलं गेलं 53 धावा. धन्यवाद. षटकार चौकार हॅट्रिक पूर्ण केले. आता षटकार हॅट्रिक मैदानाच्या आतमध्ये पूर्ण होते की काय आपण पाहूया. लागोपाठ 2 षटकार खणखणीत मैदानाच्या आतमध्ये खेळतोय संदीप वैती अर्थात ग्लेन वैती. प्रचंड मोठं आज आपण पाहतोय युद्ध जे मैदानाच्या आतमध्ये खेळलं जातं या 2 ताकदवान संघांमध्ये. उमेश 11 आणि उमर 11चा मिळून एक संघ जो बनवला गेलाय. धावफलकावरती 59 धावा. विजयासाठी फक्त 4 धावांची गरज. सामना होता कुठं आणि आलाय कुठं. सामना नक्कीच त्या ठिकाणी आपल्या संघाला मिळून दिला. षटकार हॅट्रिक पाठोपाठ अंकल साहेबांनी. या ठिकाणी आपण पाहतोय प्रसिद्ध नवी मुंबईचे कार्यसम्राट नगरसेवक, माजी नगरसेवक आणि या स्पर्धेचे आयोजक. ही स्पर्धा आपल्या समोर ज्यांनी उभी केली आहे या सोहळ्याचे कल्पक उद्गाते संजय पाटील अंकल साहेब यांच्या वतीनं ग्लेन वैतीच्या या खेळाला 2000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाणार आहे.